स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। दिनांक 9 मार्च रोजी सांगोला तालुका व तालुक्यातील आठवडा बाजार ही बंद ठेवून तालुक्यासह तालुक्यातील खेड्यांमध्ये सकल मराठा समाज व बहुजन समाजातर्फे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ विराट मूक मोर्चा महात्मा फुले चौक ते तहसील कार्यालय इथं काढण्यात आला। काल दिवसभर संपूर्ण सांगोला तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावं, महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी व महिलांवरील अत्याचार यावर पायबंद घालावा इत्यादी मागण्यांसाठी सकाळी 10 वाजता महात्मा फुले चौकात गर्दी झाली होती। लोकांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवून बंदला सहकार्य केलं। पोलिसांनी अचूक बंदोबस्त ठेवला होता। यावरून सांगोला तालुक्यातील नागरिकांचा संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींबद्दल तीव्र नाराजी दिसत होती। लोकांच्या भावना तीव्र होत्या तरी मोर्चा शांततेत पार पडला। निवेदन देताना सर्व समाज घटकातील तसेच सर्व राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या व घटनेचा तीव्र निषेध केला। सांगोला तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर राज मिसाळ यांनी याप्रसंगी बोलताना आवादा कंपनीने त्यांच्या CSR फंडातून संतोष देशमुख यांच्या उघड्या पडलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी व दोन्ही मुलांचं पालकत्व घेऊन त्यांचं करिअर घडवण्यास मदत करावी व त्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलावा अशी आग्रही मागणी केली। मी आज या निषेध मोर्चानंतर विनंती करतो आवाडा कंपनीला की बाबा तुम्हाला खंडणी मागितली म्हणून तिथं विरोध झाला आणि ते भांडण सोडवायला संतोष देशमुख गेल्यानंतर तो राग धरून संतोष देशमुखांची त्या मंडळीने निर्घुण हत्या केलेली आहे। पण हे सगळं शासन शिक्षा देईल, आम्ही द्यायला लावू हा विषय तिथपर्यंत झाला। परंतु संतोष देशमुख गेल्यानंतर त्याच्या कुटुंबामध्ये त्यांची एक मुलगा एक मुलगी आहे, त्यांच्या करिअरचा प्रश्न उपस्थित होतोय आणि तुमच्या CSR फंडातनं आवाडा कंपनी मोठी कंपनी आहे, फायद्यातली कंपनी आहे आणि त्या कंपनीच्या CEO आणि मालकांना मी विनंती करतो की वैभवी देशमुख आणि तो छोटा मुलगा आहे संतोष देशमुखाच्या त्यांच्या करिअरचा विषय करून त्यांना त्यांचं पालकत्व घ्यावं, त्यांचा करिअरचा पूर्ण खर्च घ्यावा, त्यांच्या शिक्षणाचा खर्च आवाडा कंपनीने द्यावा अशी विनंती करतो। तुम्हाला लवकरच आम्ही आमच्या संघटनेतर्फे ईमेल करून आम्ही तशी मागणी करणार आहे आणि त्या मुलांच्या करिअरसाठी आवाडा कंपनीने मदत करावी अशी सांगोलाकरांच्या वतीने मी विनंती करतो।